नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला महत्त्वाच्या दोन बातम्या ज्यांना आपण बुलेटिनची सुरुवात करतोय आणि ती म्हणजे हनुमान जन्मस्थळावरचा वाद आणि दुसरी बातमी अहिल्याबाईंच्या अभिवादनासाठी गेलेल्या राजकीय नेत्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या वातावरण नेमकं कशामुळे तापलंय ते आपण बघणार आहोत। अहमदनगरमध्ये चौंडीमध्ये अहिल्याबाईंच्या कार्यक्रमाच्या इथे वाद पेटलेला आहे। पडळकर आणि सदाभाऊंचा ताफा पोलिसांनी चौंडीच्या आधी चढवला आणि त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती तिथे पाहायला मिळते। दुसरीकडे हनुमानाचं जन्मस्थान नाशिकमधला अंजनेरी नाही तर किष्किंधा आहे असा अंजनेरी का किष्किंधा असा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी केला आणि त्यामुळे इथे वाद सुरू आहे, जो सोडवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शास्त्रार्थ सभेदरम्यान साधू महंतांमध्ये वाद झालेला आहे आणि व्यासपीठावर बसण्यावरून हा वाद झाल्याचं कळतंय। आणि दोन्ही बातम्या विस्ताराने बघणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला ह्या बातम्यात आपण बघतोय आणि त्यातली आता बातमी गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी अडवल्याबद्दलची। गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह निघाले होते चौंडी इथे, जिथे त्यांचा ताफा पोलिसांनी अडवलेला आहे आणि गाड्यांचा ताफा अडवल्यामुळे कशा पद्धतीने इथे वातावरण तापलेलं आहे ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय। अधिक माहितीसाठी थेट जातो वैभव सोनवणे, आता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभवकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय, पण पडळकरांनी एकीकडे प्रशासनाचा विरोध केलेला आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी कार्यक्रमस्थळी आपण पोहोचणारच असा दावा देखील त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवून धरलेला आहे। पण ही दडपशाही सहन केली जाणार नाही असं म्हणत त्यांनी शरद पवार आणि रोहित पवारांवर देखील टीकेची तोप डागलेली आहे। तर पडळकरांकडून एकीकडे प्रशासनाचा निषेध होतोय, पण कार्यक्रमस्थळी त्यांना पोहोचू देणार नाही याबद्दल पोलीस ठाम दिसतात अशासाठी, कारण इथे त्यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे। जागर 2 मिनिट शरद पवार यांचा निषेध करणारी पत्रकं देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी हाती घेतलेली आपल्याला दिसतात आणि गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा इथे अडवलेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। त्यामुळे चौंडीमधलं वातावरण सध्या तापलंय असंच म्हणायला हवं, कारण अहिल्याबाईंना अभिवादन करण्यासाठी हे सर्वजण निघाले होते, पण प्रशासनानं दडपशाही केल्याचा आरोप देखील एकीकडे केलेला आहे गोपीचंद पडळकर यांनी आणि पवार कोण आहेत असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे। आतापर्यंत ज्यांना अहिल्याबाईंची आठवण नव्हती का असा प्रश्न देखील त्यांनी काही वेळापूर्वी उपस्थित केला आणि त्याच्यामुळे तिथे जाणारा या अहिल्याबाईंच्या जयंती सोहळ्यानिमित्तानं एकीकडे हा सगळा वाद पेटलेला आहे आणि चौंडीमधलं ही थेट दृश्य सध्या आपण बघतो। जिथे कार्यक्रम सुरू आहे तिथपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांनाही आणि त्यांच्या गाड्यांचा ताफा देखील मोठ्या प्रमाणात प्रचंड ताकदीनं इथे अडवण्यात आला असंच म्हणायला हवं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी इथे मंगळवारी म्हणजे आज अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांची देखील उपस्थिती आहे आणि शरद पवार प्रदीर्घ काळानंतर तिथे उपस्थित राहणार होते आणि त्याच्यामुळे याबद्दल उत्सुकता तर होती, पण दुसरा मुद्दा असा की तिथे जाण्यापासून या दोन्ही नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलंय। काय नेमकं घडतंय जाणून घेऊयात। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकं आता काय घडतंय? रेणुका, पोलिसांनी अडवून ठेवलंय अजूनही गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना, आणि त्यांना आतमध्ये सोडलं जात नाही। साधारण चौंडीच्या 3 ते 4 किलोमीटर अलीकडे त्यांना अडवून ठेवण्यात आलंय। गोपीचंद पडळकर हे आव्हान देत आहेत माध्यमांथरू शरद पवारांना किंवा रोहित पवारांना, आणि त्यांचा संबंध काय असा प्रश्न विचारत इतके दिवस कधी चौंडीला येऊन त्यांनी कार्यक्रम का घेतला नाही। आता केवळ नातवाला लॉन्च करण्यासाठी शरद पवार इथं आलेत आणि चौंडीमध्ये कार्यक्रम घेतला जातोय। पोलीस आम्हाला परवानगी देत नाहीत आणि त्यांना पक्षाच्या कार्यक्रमाला कसं काय परवानगी देतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। या सगळ्याबरोबर त्यांची ही स्टंटबाजी असं उत्तर राष्ट्रवादीकडून दिलं जातंय, त्यावर त्यांनी आम्ही लहानपणापासून चौंडीला येतो, इथे येण्यासाठी स्टंटबाजी करायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अहिल्या जागर यात्रेचा समारोप ते आज चौंडीमध्ये करणार होते आणि कालपासून अत्यंत जहरी टीका जी आहे ती शरद पवार यांच्यावर ते करतायत। आज सकाळी ते जेजुरीला जाऊन आले, जेजुरीहून बिगवन
राशीन आणि कर्जत मार्गे ते चोंडीला आलेले होते. मात्र पोलिसांना इथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते याची आधीपासूनच कुणकुण लागलेली होती. त्यामुळे मोठा बंदोबस्त जो आहे तो इथं डिप्लॉय करण्यात आला. SRPची एक कंपनी जी आहे ती डिप्लॉय करण्यात आलेली होती आणि नगर पोलिसांचा सुद्धा मोठा ताफा जो आहे तो चोंडी फाट्यावरती नगर सोलापूर महामार्गावरून जो रस्ता चोंडीला जातो त्या ठिकाणी डिप्लॉयमेंट सकाळपासून करण्यात आलेली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर जेव्हा आले, साधारण एक अर्धा तासापूर्वी गोपीचंद पडळकर हे या फाट्यावरती आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाता येणार नाही असं सांगितल्यावरती त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केला. पोलिसांनी त्यांना बाजूला नेलेलं आहे. मात्र त्या या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण नगर सोलापूर महामार्ग जो आहे त्याचं सुद्धा ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी कुणालाच आता चोंडीकडे सोडायची परवानगी जी आहे, जाण्याची परवानगी जी आहे ती दिलेली नाही. त्याच्यामुळे चोंडीकडे जाणारं सुद्धा सगळं ट्रॅफिक पोलिसांनी थांबवून ठेवलेलं आहे. आता गोपीचंद पडळकर यांची भूमिका अशी काही जरी झालं तरी मी चोंडीला जाणारच. पोलिसांची प्राथमिकता ही कदाचित कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार इथून जातील त्यानंतर गोपीचंद पडळकर यांना तिथे सोडलं जाईल अशी दिसते. प्रत्यक्षात शरद पवार ज्या रस्त्यानं जाणार आहेत तोही रस्ता वाहतुकीनं पूर्ण वाहतुकीची कोंडी जी आहे ती झालेली आणि हा एकच रस्ता इथून बाहेर निघायला आहे. पर्यायी व्यवस्था नेमकी पोलीस आता काय करतात हे पाहावं लागेल. मात्र एकूण वातावरण जे ते प्रचंड तापलेलं पाहायला मिळतं आणि राजकीय वादावादी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती इथं होते. शरद पवारांच्या नावाने घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती चोंडी गावामध्ये कार्यक्रम जो आहे तो जवळपास संपण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे. त्याच्यामुळे इथं कायदा सुव्यवस्था नियंत्रित ठेवून पोलिसांना या सगळ्यांना ही गर्दी जी आहे ती कशी पांगवतात हे पाहावं लागेल. रेणुका, वैभव, आणि साधारण किती वेळात हा कार्यक्रम संपेल असं म्हटलं जाते? कारण आता व्यासपीठावर रोहित पवार दिसत आहेत सध्या, आणि साधारण किती वेळ म्हणजे अंतरावर इथे या दोन्ही नेत्यांचा ताफा अडवलाय असं म्हणता येईल? आताची दोन दृश्य सध्या आपण बघतो. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम एकीकडे सुरू आहे, जिथे आता रोहित पवार संबोधतायत आणि एकीकडे आपण बघतोय की कशा रीतीने ताफा अडवण्यात आला. पण आता थेट दृश्य आहेत नाशिकमधल्या सध्या सुरू असलेल्या एका महत्वाची बातमी आपण बघतोय, कारण तिथे शास्त्रार्थ सभेला सध्या सुरुवात झालेली आहे. गोविंदानंद सरस्वती आणि एकूणच इथे बसण्यावरून काही वेळापूर्वी वाद झालेला होता, त्यामुळे सभा आहे का आखाडा आहे असा प्रश्न होता. पण आता या सभेला सुरुवात झाली आहे. त्याचं निरूपण इथे झालं पाहिजे. समाजाला एक चांगलं उदाहरण इथे प्रस्थापित व्हायला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी थोडी शांतता ठेवा. पुढील कारवाई चौधरी सर करतील, व्याकरणाचार्य. मला प्रस्थान बोल दीजिए. समय का अपव्यय नहीं हो, माला वाला सब कोई बात नहीं है. प्रिय पवित्र चर्चा चाहिए, प्रमाण चाहिए, निरूपण चाहिए. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेतोय. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काही वेळापूर्वीची दृश्य होती की ही सभा आहे का आखाडा असा प्रश्न पडावा, आता सगळं सुरळीत? नाशिकमध्ये सुरू झालेल्या या शास्त्रार्थ सभेच्या सुरुवातीला खरं तर गोंधळ निर्माण झाला होता. गोंधळाचं कारण होतं की कर्नाटक किष्किंधावरून आलेले जे महाराज आहेत त्यांनी व्यासपीठ सोडून खाली बसावं. ते शंकराचार्य इतके मोठे नाही की त्यांनी व्यासपीठावर बसावं आणि आम्ही खाली बसावं असं म्हणणं या नाशिकमधील महंत आणि साधूंचं होतं. आणि या सगळ्या गोंधळानंतर या सर्वांनी या शास्त्रार्थ सभेवर बहिष्कार टाकून खाली निघून गेले. मात्र त्यानंतर किष्किंधावरून आलेल्या स्वामींनी खाली बसण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे सगळे साधू महंत जे आहे ते वरती आलेले आहे आणि या शास्त्रार्थ सभेला सुरुवात झालेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय सगळेच नाशिक आणि महाराष्ट्रातून आणि देशातून आलेले साधू महंत या ठिकाणी बसलेले आहे. प्रत्येक जण आपल्याकडे असलेले पुरावे प्रमाण जे आहे हनुमानाच्या जन्माबाबतचे ते या ठिकाणी सादर करणार आहे. आणि या शास्त्रार्थ सभेत नेमका काय निर्णय होतो हे आता बघणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर गोविंदानंद सरस्वती यांनी किष्किंधा कर्नाटक हे हनुमानाचं जन्मस्थळ आहे असा दावा केला होता आणि या दाव्यानंतर आता या ठिकाणी हा सगळा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघतोय दृश्यांमध्ये वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती या ठिकाणी आलेले आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी असे, त्याचबरोबर नाशिकच्या वेगवेगळ्या
महंत जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि आता या शास्त्रार्थ सभेला सुरुवात झालेली आहे ते देखील आपण बघतोय दृश्यांमध्ये. नेमकी या शास्त्रार्थ सभेत काय प्रमाण पुढे येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण हनुमान जन्मस्थळाचा जो वाद आहे त्यावर आजच्या या शास्त्रार्थ सभेत तोडगा निघणं अपेक्षित आहे. मात्र सुरुवातीला जर गोंधळ बघितला तर तो गोंधळ बघितल्यानंतर आजच्या देखील बैठकीत यावर तोडगा निघेल असं वाटत नाही. पुढे हा गोंधळ जो आहे तो आणखी वाढू शकतो अशा प्रकारचा आहे. वाल्मिकी रामायणाचा आधार घेत गोविंदानंद सरस्वती यांनी हा दावा केलेला आहे की कर्नाटक हेच किष्किंधाचं कर्नाटक हेच हनुमानाचं जन्मस्थळ आहे. मात्र नाशिकमध्ये देखील किष्किंधा नगरी आहे, त्यामुळे याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला असा इथल्या लोकांचा दावा आहे, महाराष्ट्रातल्या साधू महंतांचा दावा आहे. आणि याच सगळ्या दाव्या आणि प्रतिदाव्यांवर आजच्या या शास्त्रार्थ सभेत चर्चा होणार आहे आणि यातून नेमका मार्ग काय येतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे लक्ष्मण. आणि साधारण किती वेळापूर्वी या सगळ्या सभेला सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे एकूणच या चर्चेचं? आपण बघतोय या ठिकाणी तर या सभेला सुरुवात आता झालेली आहे. सुरुवातीला थोड्या बहुत प्रमाणात वाद झाला होता, मात्र हा वाद झाल्यानंतर ही सभा जी आहे शास्त्रार्थ सभा जी आहे ती सुरू करण्यात आलेली. या सभेला अयोध्येवरून महंत गंगाधर पाठक जे आहेत ते आलेले आहे, वृंदावरून भागवताचार्य रमाकांतजी व्यास हे आलेले आहे, बिहारवरून रामनिवास प्रसाद हे या ठिकाणी आलेले आहेत, काशीवरून यतीशचंद्र मिश्र हे या ठिकाणी आलेले आहे, महिष्मतीवरून देवप्रसाद चौधरी आलेले आहे, इस्रोचे उपाध्यक्ष शर्माजी जे ऑनलाईन या सभेला उपस्थित राहणार आहे, प्रयागवरून बलवीगिरी महाराज जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. असे वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती साधू या ठिकाणी आलेले आहे. आणि आता या ठिकाणी ही चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि दावे प्रतिदावे जे आहेत ते केले जात आहे. प्रत्येकाकडे असलेले पुरावे प्रमाण या शास्त्रार्थ सभेत मांडले जाणार आहे आणि त्यामध्ये हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यावर आता चर्चा होईल. खरं तर हनुमानाचा जन्म झाल्याचे दावे वेगवेगळ्या राज्यांकडून केले जातात. महाराष्ट्रच नव्हे आणि कर्नाटकच नव्हे तर आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील हनुमानाचं जन्मस्थळ आहे. अशा प्रकारचे वाद यापूर्वी देखील झालेले होते, मात्र अशा प्रकारची शास्त्रार्थ परिषद कधीही पार पडली नव्हती. मात्र आज इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची शास्त्रार्थ परिषद पार पडतीये ज्यामध्ये हनुमानाच्या जन्मस्थळाच्या वादावर जी आहे ती चर्चा होणार आहे. अशा प्रकारची शास्त्रार्थ परिषद ही पहिल्यांदा होती आणि या शास्त्रार्थ परिषदेला देखील प्राथमिक परिषद असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात जर तोडगा निघाला नाही तर हा सगळा वाद जो आहे तो शंकराचार्यांसमोर जाईल आणि शंकराचार्य जे आहे तेच याच्यावर अंतिम निर्णय घेतील अशा प्रकारची ही चर्चा होईल. आता या चर्चेत नेमकं काय होतं हे बघणं याकडे लक्ष असणारे लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या तुर्तास माहितीबद्दल. त्यामुळे नाशिकमधली महत्वाची बातमी ज्याचे आता आपण अपडेट घेत होतो, पण आता परत आपण जातोय आधीच्या एका बातमीकडे जिथे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आलेला होता. बघूया तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. वातावरण तापलेलं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय आणि त्याच्यामध्ये काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आलेला होता आणि तीच परिस्थिती आहे. कारण असं म्हटलं जात आहे की जोपर्यंत मेन कार्यक्रम जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत इकडे यांचा ताफा अशाच पद्धतीनं अडवला जाईल असं देखील म्हटलं जात आहे. पडळकरांकडून एकीकडे प्रशासनाचा निषेधही करण्यात आलेला आहे, कारण गोपीचंद पडळकरांचा ताफा पोलिसांनी अडवला आहे आणि एक प्रकारे शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका देखील केलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतोय. गाड्यांचा ताफा अडवला आणि त्याच्यामुळे इकडचं सगळं वातावरण तापलेलं आहे. अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोप देखील त्यांच्या आजच्या जयंतीदिनी चौंडीमध्ये होतोय. या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार आणि रोहित पवार यांची उपस्थिती देखील आहे. पण आपल्याला माहिती आहे की पवार आणि पडळकर हे दोन विरोधक आमने सामने येत असल्यामुळे इथे राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं आणि त्यात तिथे आम्ही जाणारच या भूमिकेवर ठाम असलेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना तिथे अडवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासोबतचे हे सगळे कार्यकर्ते आणि मुख्य कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराच्या थोडं आधीच त्यांना अडवण्यात आल्याचं या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय. चौंडीमध्ये येण्यापासून गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी 4 किलोमीटर अलीकडे अडवलंय. त्यांची अहिल्या जागर यात्रा आज चौंडीमध्ये पोहोचणार होती, मात्र शरद पवारांचा कार्यक्रम तिथं सुरू असल्यामुळं आणि गोपीचंद पडळकर यांनी त्यांना आव्हान दिल्यामुळं थेट कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांना साधारण 3 किलोमीटर अलीकडे अडवलं. तुमची आताची भूमिका काय आहे? तुम्ही आता चौंडीमध्ये जाणारच आहात का? हो, चौंडीमध्ये आम्ही जाणार, अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होणार. तिथली माती आमच्या सगळ्या युवकांच्या कपाळाला आम्ही लावणार आणि आम्ही इथून ऊर्जा घेऊन परत आमच्या घराकडे जाणार. जोपर्यंत आमचं चौंडीमध्ये अहिल्यादेवींचं दर्शन होत नाही तोपर्यंत आम्ही इथून मागं हटणार नाही. तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलेलं होतं? आधी काही चर्चा केली होती, वेळ दिलेली होती की तुम्ही या वेळेला या किंवा कशामुळे अडवलं? पोलिसांची परवानगी घ्यायची आम्हाला गरज नाही.
कोण पोलीस जे शरद पवारांच्या घरी काम करत असल्यासारखे जर आम्हाला वागणूक देणार असतील? ह्याच्या अगोदर कधी शरद पवारांनी इथं जयंती घेतली नाही. इथं पहिल्यापासून हा सार्वजनिक कार्यक्रम होतो. कोण शरद पवार, कोण रोहित पवार, काय संबंध आहे त्यांचा जयंतीचा? इथले काय आमचे वंशज काय आहेत ना? आणि मग तुम्ही आम्हाला चुकीचे, मी 19 तारखेला पत्र दिलंय आणि पोलीस सांगतात 25 तारखेला त्यांचं पत्र आलंय. काय रोहित पवाराच्या आणि शरद पवाराच्या घरात कायदा लिहिलाय? मी माझं पत्र 19 तारखेला दिलाय मेच्या. तुम्ही 25 तारखेला त्यांना कशी काय परवानगी देता? कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम शरद पवारांसारख्या ज्येष्ठ माणसाकडून होतंय. त्याच्यावरती तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही विद्वेषी बोलता किंवा तुम्हाला स्टंटबाजी करायची असते अशी टीका तुमच्यावर सातत्यानं कोण होते. करतंय? या सगळ्या परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडायला नको करतंय? म्हणून तुम्हाला अडवण्यात जे आलेलं कोण असतं. करते त्यांना जाऊन विचारा. मला काय असली गरज नाही. मी पहिल्यापासून या चळवळीमध्ये काम करतो. आम्हाला असले उद्योग करायची गरज नाही. ज्यांना कोणाला वाटत असेल ते त्यांचं मत असेल. अहिल्या देवींच्या जन्मभूमीमध्ये दर्शन घ्यायला काय कसली स्टंटबाजी असते? मी माझ्या वयाच्या लहानपणापासून मी इथं येतो अहिल्या देवींच्या जयंतीला. कधी असे पोलीस आम्हाला अडवे आले नाहीत. त्यामध्ये काय आहे? आज 31 तारीख आहे, 31 मे आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं पुण्य गाव आहे. ज्या अहिल्या देवीनं हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू धर्माच्या संवर्धनासाठी, इथल्या मोगलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी फार मोठं काम केलं आहे. आणि त्या अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला पोलीसमध्ये घालून अडवता. तुम्हाला जाऊ दिलं जाणार नाही किंवा शरद पवार जोपर्यंत इथे तोपर्यंत तुम्हाला चोंडीमध्ये जाता येणार अरे त्यांच्यात नाही. धमक नाही पवारांच्यात. त्यांच्यात धमक असती तर पोलीस काढायचे ना, समोरासमोर स्टेज लावू द्यायचं ना. तुम्ही राज्याचे नेते आहे, तुम्हाला अहिल्या देवींच्या विषयी प्रेम आहे. लोकांनी तुमची जागा दाखवून दिली असती ना. आम्ही काय तिथं दगड मारायला चाललोय? अहिल्या देवींच्या पुण्यभूमीमध्ये चाललोय. आम्हाला कळतंय काय करायचं. मग तुम्ही राष्ट्रवादीचे झेंडे लावून तिथं कसं काय कार्यक्रम घेता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी 2-3 वर्षापूर्वी कधी जयंतीचा कार्यक्रम साजरा केला? पवारांचा एखादा फोटो मला दाखवा जयंतीचा कार्यक्रम त्यांनी साजरा केलेला. कशासाठी तुम्ही हे उद्योग करता? आमच्या पोरांना तर कळतं. पवारांनी आमच्या 4 पिढ्यांची माती केली आहे आणि आता पुढच्या 4 पिढ्यांची माती करण्याचं हे सुधारित व्हर्जन त्यांचा नातू ते आता मैदानामध्ये आणतायत. पण आमची लोक आता गप्प बसणार नाहीत. गोरगरीब लोक तुमच्या या मुजुमगिरीच्या विरोधामध्ये, दादागिरीच्या विरोधामध्ये आम्ही तुमच्या विरोधामध्ये लढू. मल्हाररावांनी मोगलांना टाचेखाली घेतलं होतं. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरफाड केली होती. या पवार आजोबा आणि नातवाचं काय आहे? ही आमची पोरं विचारधारेनं तुमच्या छाताळावरती नाचल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या या सगळ्या वक्तव्याच्या पूर्वी तुम्ही त्यांनी वापगावमधल्या जमिनी ढापल्या किंवा सगळ्या जमिनी ज्या आहेत होळकरांच्या त्या त्यांनी घेतल्या असं वापगावचा किल्ला हा थोरले सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधला. कायदा काय सांगतो? कायदा काय सांगतो? एखादा पुरातन वास्तू असेल तर त्याचं जतन सरकारनं करणं गरजेचं आहे. या रयत शिक्षण संस्थेकडे हा किल्ला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत. का तुम्ही किल्ला परत देत नाही? कशासाठी तिथं मुग गिळून गप्प बसता आणि इकडे अहिल्या देवींची जयंती करायला येता? त्या वापगावच्या किल्ल्यामध्ये शाळा सुरू आहे असं सांगितलं जातं. तुमच्या शाळेलाही विरोध आहे? रयत शिक्षण संस्थेला ती शाळा 1955 दिली. आता रयत शिक्षण संस्था मोठी झाली. तिथं आता भ्रष्टाचार चालू आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तिथं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतो. टीव्ही माध्यमातून येतं, पेपरला येतं. शाळेच्या कामाला आमचा विरोध नाही, पण आता तुमची रयत शिक्षण संस्था मोठी झाल्या. अशी बातमी ज्याच्या अपडेटसाठी आपण थेट जातोय. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, आताचे काय अपडेट मिळत आहेत? कारण पडळकरांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यांना अडवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला होता. आताच्या क्षणाचे अपडेट. तिथल्या प्रचंड गर्दीत सगळं वृत्तांकन आमचे प्रतिनिधी करतायत. पण त्या दरम्यान गोपीचंद पडळकरांनी अत्यंत आक्रमकपणे पवार कुटुंबियांवर टीका केलेली होती आणि त्यांच्या घरात कायदा तयार होतो का असा जहरी सवाल देखील त्यांनी विचारलेला होता. त्यामुळे तुमच्या विचारधारेचा पूर्ण विरोध करत आमचे कार्यकर्ते तुमच्या विचारधारेशी नक्की लढतील असं देखील त्यांनी म्हटलंय. आणि आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पडळकरांना पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याची माहिती सध्या कळते. आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे पडळकरांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं. अत्यंत आक्रमकपणे त्यांनी म्हटलं होतं की काहीही झालं तरी आपण कार्यक्रमस्थळी जाणार आणि अहिल्याबाईंना अभिवादन करणार. पण तसं होताना दिसत नाहीये, कारण पोलिसांनी पडळकरांना आता ताब्यात घेतल्याची दृश्य सध्या दिसत. काही वेळापूर्वी त्यांचा सगळा ताफा अडवलेला होता. अधिक माहिती पुन्हा एकदा घेण्यासाठी जातोय वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव,
रेणुका गोपीचंद पडळकर हे सातत्याने चौंडीला जाण्याची मागणी करतात. पोलिसांनी त्यांना पुन्हा एकदा आणखी थोडं पुढे आल्यानंतर अडवलंय. त्यांना गाडीत बसण्याची सूचना देण्यात आलेल्या होत्या. मात्र ऊन बाहेर जास्त असल्यामुळं सावलीत जाऊन आम्ही थांबतो असं त्यांनी अशी विनंती पडळकर यांनी केल्यानंतर पोलिसांनी जिथे पूर्ण बॅरिकेड बंद करण्यात आलेले आहेत आणि यासारखी जी कंपनी आहे मोठी तिथं आणून त्यांना उभं केलंय एका झाडाखाली आणि तिथं पुन्हा पोलिसांची चर्चा सुरू केली आहे. हे जवळपास निश्चित आहे. त्यांना पोलीस काही जरी झालं तरी चौंडीमध्ये जाऊ देणार नाहीत. याचं कारण कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तिथे निर्माण व्हायला नको. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झाले. जोरदार घोषणाबाजी गेले तासभर झालं इथं सुरू आहे. पोलिसांची मोठी कुमक आहे. त्यांनी त्यांना अडवून धरलेलं आहे. आणखी काही काळ पोलीस वाट पाहतील अशी चिन्ह आहे. त्याचं कारण पोलिसांकडून एक टीम जी आहे ती सातत्यानं पडळकर यांना विनंती करते की त्यांनी तुर्तास एका बाजूला थांबावं आणि इथून शरद पवार गेले की मग त्यांना चौंडीला सोडण्यात येईल. मात्र पडळकर हे अत्यंत आक्रमक आहेत. ते ऐकायच्या मानसिकतेत नाहीत आणि काही जरी झालं तरी आम्ही चौंडीला जाणार अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांना एक कडक केलेलं आहे आणि या कड्याच्या बाहेर त्यांना जाऊ दिलं जात नाही. पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते घोळका करून त्यांच्या भोवती थांबलेत. कार्यकर्ते जे आहेत त्यांनाही जवळ येऊ दिले जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या सगळ्या नाट्यामुळे जो नगर सोलापूर महामार्ग आहे तो पूर्ण बंद झाला आहे. चौंडीला येणारे इतर जे नागरिक आहेत त्यांनाही कुणाला आता आतमध्ये जायला परवानगी जी आहे ती पोलिसांनी दिलेली नाही. त्याच्यामुळे पोलीस एकीकडे कार्यकर्त्यांना आवरताना दिसते अर्धी कुमक, तर दुसरी अर्धी कुमक जी आहे ती पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना बाजूला उभं करून बाजूला थांबवण्याचा प्रयत्न करते. काही काळ थोडा वेळ शांतता राहते आणि पुन्हा थोड्या वेळानंतर घोषणाबाजी जी आहे ती जोरात सुरू होते. मात्र पोलीसही त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे. काही जरी झालं तरी कुणालाही आतमध्ये सोडलं जाणार नाही. 2 DYSP दर्जाचे अधिकारी जे आहेत ते इथले त्यांनी जवळपास 200 ते 300 पोलिसांची मोठी कुमक जी आहे एक पूर्ण कंपनी जी आहे त्यांच्या सोबत नगर पोलिसांची QRT आहे असा मोठा फौज साठा पोलिसांनी तयार ठेवलेला आहे. दोन्ही बाजूंनी शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. जर या संपूर्ण वादामध्ये कुणी चार्ज झालं तर पोलिसांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती. वैभवशी पुन्हा एकदा आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे. पण आपल्याला जसं वैभव सांगतात त्यानुसार गोपीचंद पडळकर अत्यंत आक्रमकपणे पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. सदाभाऊ खोत देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि आत्ताच्या क्षणी चौंडीमध्ये नेमकं काय चाललंय म्हणजे एकीकडे मुख्य कार्यक्रम तर पार पडतोय पण तिथे जाण्यापासून रोखणाऱ्या पोलिसांशी एकीकडे वाद सुरू आहे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा. कारण काहीही झालं तरी कार्यक्रमस्थळी जाणार असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय की ज्या होळकरांनी इंग्रजांना आणि मुघलांना आतापर्यंत त्यांनी लढा दिलेला होता असा इतिहास असणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन का करू दिलं जात नाही. कार्यक्रमस्थळी आम्ही जाणारच असा आक्रमक पवित्रा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी चौंडीमधली ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय आणि जिथे अहिल्यादेवी होळकर यांच्या अभिवादनासाठी जाण्याच्या आधीच त्या गोपीचंद पडळकर त्यांचे कार्यकर्ते आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवलेला होता आणि आता गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. वैभव जसं सांगतायत तिथे एका झाडाच्या इथे खाली या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय पण जर आवाज आपण ऐकत असाल तर अत्यंत आक्रमकपणे हे सगळेजण आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. वैभवशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. वैभव, साहजिक आहे तिथे इतक्या प्रचंड गोंधळात सगळ्या परिस्थितीचं वृत्तांकन तुम्ही करताय पण कशा पद्धतीने आक्रमकपणे आता गोपीचंद पडळकर आपली भूमिका मांडताना दिसत आहेत असं म्हणता येईल? रेणुका पडळकर यांच्याकडून सातत्यानं पोलिसांना हेच सांगितलं जाते काही जरी झालं तरी आम्ही चौंडीला जाऊन दर्शन घेतल्याशिवाय इथून माघारी फिरणार नाही आणि आम्हाला तातडीनं जाऊ दिलं जावं अशी त्यांची एक मागणी आहे. या सगळ्या एकूण वातावरणामध्ये ते सातत्याने शरद पवार यांच्यावर ज्या पद्धतीनं डॉक्टर इंग्रजांशी लढले होते त्या पद्धतीनं आम्ही पवार नातू आणि आजोबाच्या प्रसादावरती नाचतो. आणि या संदर्भात आपण आणखीन प्रतिक्रिया घेणार आहोत. भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, तुमची काय पहिली प्रतिक्रिया असेल? गोपीचंद पडळकरांना ताब्यात घेतलेलं दिसतंय. मला वाटतं सर्वसामान्यांचं प्रतिनिधी करणारा एक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहतो आणि समाजातल्या बहुजनांना आधार म्हणून त्यांच्या सगळा इतिहास, प्रथा, परंपरा, दैवतना त्या ठिकाणी मान सन्मान आणण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली अव्याहतपणे सुरू आहे. परंतु काही मंडळींना समाज म्हणजे आमची खाजगी जागिरी आहे
त्या संस्था ताब्यात घेणं, ती धार्मिक स्थळं ताब्यात घेणं, उत्सव ताब्यात घेणं, अशा प्रकारचा जो इतिहास आतापर्यंत या ठिकाणी जपला आणि तो अधिक बळकट करू पाहतायत, त्यांना आता समाजातल्या तरुणांनी त्या ठिकाणी प्रतिकार करायचं ठरवलंय. आणि म्हणून आज रितसर मार्गानं, लोकशाही मार्गानं गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी जात असताना, आपलं दैवत अहिल्यादेवी होळकर यांचं दर्शन घेत असताना काय तुम्हाला अडचण आहे? तुम्ही कशी काय त्या ठिकाणी दंडेलशाही करू शकता? लोकशाहीनं त्यांना अधिकार दिलाय आणि आज त्या ठिकाणी सत्तेच्या बळावर तुम्ही त्यांना दर्शनापासून नाही रोखू शकत. तुम्हाला सभा करायची आहे ना, करा ना. तुम्ही त्यांना रितसर दर्शनाला जाऊ द्या, दर्शन घेऊन येऊ द्या. कायदा सुव्यवस्था पाळायची तुमची जबाबदारी आहे. आणि कायदा सुव्यवस्था पाळणं म्हणजे एका गटाला तुम्ही मुस्कटदाबी करून ताब्यात घेणं असं होत नाही. महाराष्ट्र हे पाहतोय आणि समाजात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत. याचा त्यांना फायदा होणार नाही. अशा प्रकारच्या जोर जबरदस्तीचा कार्यक्रम हायजॅक करणं समाज बांधवांना सगळं दिसतंय. पण प्रवीणजी, एकीकडे कार्यक्रम तर सुरू आहे आणि यांना जाण्यापासून रोखलं जात आहे. म्हणजे अजूनही त्यांना जरी जायचं असलं तरी त्यांना तिथे जाणं सध्या तरी शक्य दिसत नाही. या दृश्य जर आपण बघितली तर पोलिसांना 2 दिवसापासून ही परिस्थिती माहीत होती. मग पोलिसांनी तशा प्रकारचं नियोजन करणं आवश्यक होतं. त्यांच्या सभेला आमचा अडसर नाहीये, परंतु जर सर्वसामान्य त्या ठिकाणी समाज बांधव भगिनी दर्शनाला जात असतील तर तुम्हाला अडवायचा अधिकार कुणी दिलाय? तुम्ही त्याचं जाण्याचं नियोजन केलं पाहिजे, वेळेचं नियोजन केलं पाहिजे. पण सत्ता आमच्याकडे आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गरिबांना चिरडून टाकू, समाजातल्या या सगळ्या वंचित घटकाला त्या ठिकाणी सत्तेच्या बोळावर त्या ठिकाणी दाबून टाकू असं वाटत असेल तर त्याच्या स्वाभाविक तीव्र प्रतिक्रिया समाजामध्ये त्या ठिकाणी उमटल्याशिवाय राहत नाहीत, राहणार नाहीत. तुम्हाला असं वाटतं की आता जरी त्यांना अडवण्यात आलेला असलं तरी हा जो प्रक्षोभ त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याचा पुढे सामना करावा लागेल सरकारला? 100%. एकतर धनगर समाजाला त्या ठिकाणी त्यांच्या मागण्यांना केराची टोपली या सरकारनं दाखवलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 1000 कोटी धनगर समाजाला आरक्षण सदृश्य लाभ मिळण्यासाठी दिले होते. त्यातली एक दमडी या सरकारने पुढे दिली नाही. 28 एप्रिलला त्या ठिकाणी वेगवेगळ्या महामंडळांना निधी देण्यात आला, परंतु या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर महामंडळाला एक दमडी कवडीची या ठिकाणी दिली गेली नाही. आणि ऑलरेडी या सरकारच्या संदर्भात तीव्र असंतोष असताना आता त्यांच्या श्रद्धास्थानावर जायला जर आपण अडवणूक करणार असू तर मला वाटते समाजाला त्या ठिकाणी दाबण्याचा अतिरेक झालेला आहे. आणि स्वाभाविकपणे एखादी गोष्ट जेव्हा दाबतो तेवढ्याच प्रतिकार क्षमतेनं ती त्या ठिकाणी उसळी मारते आणि समाज बांधव या सरकारच्या विरोधात उसळी मारल्याशिवाय राहणार नाही असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये दिसतंय, निर्माण झालेलं आहे. प्रवीणजी, या आधी आताच्या गोपीचंद पडळकरांची आम्ही प्रतिक्रिया ऐकत होतो. त्यांनी जसं म्हटलं होतं की 19 तारखेलाच मी तिथे जाण्याची परवानगी घेतलेली होती आणि बाकी ज्या सभेची जी परवानगी होती ती 25 तारखेला त्यांनी मागितली होती. त्यांच्यासाठी वेगळा न्याय का? त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे का? त्यांच्या घरी कायदा तयार होतो का? असा जहरी सवाल देखील त्यांनी विचारलाय. नाही, 100% गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं रास्त आहे, योग्य आहे. कारण लोकशाही मार्गानं 19 तारखेला 25च्या अगोदर 19 येते. आता यांच्या कॅलेंडरमध्ये 25च्या नंतर कदाचित 19 येत असेल, कारण त्यांचं उलटच कालचक्र सुरू आहे सरकारचं. आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं, त्यांना दर्शनाला जायला देणं हे त्या ठिकाणी पोलिसांचं कर्तव्य होतं, नव्हे जबाबदारी होती. परंतु या ठिकाणी पोलीस आमच्या ताब्यात आहेत, गृह खातं आमच्याकडे, सरकार आमचं आहे आणि आमचे नेते जात असताना मध्ये कोणी यायचं नाही. तुम्ही कोणीही असा, आम्हाला काही समजत नाही, आम्ही तुम्हाला चिरडून टाकू, अशाही प्रकारचा संदेश पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांना अटकाव करून या ठिकाणी झालेला आहे. परंतु समाज मनामध्ये त्याचा अत्यंत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. आणि या संदर्भात महेश तपासे यांची देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. प्रवीणजी देखील आता आपल्या सोबत आहेत. महेश तपासेजी, अत्यंत तीव्र विरोध होताना दिसतोय, कारण ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांना ताब्यात घेण्यात आलेले त्यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पवार कुटुंब म्हणजे शरद पवारांविषयी देखील, या सगळ्या प्रकाराविषयी आपली पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीच्या काही आजकाल पवार द्वेष त्यांच्या मनामध्ये एवढा प्रचंड होत चाललेला आहे. त्यातल्या त्यात आता नवीन आजकाल पडळकरजी आणि सदाभाऊ खोत हे त्याच्यामध्ये त्याच्यात नवीन रोगांची भरती झालेली आहे.
बारामतीचा द्वेष, पवारांचा द्वेष, अहिल्याबाई होळकरांच्या नावाने काय विषय घेणे, त्या ठिकाणी सांगलीचा कार्यक्रम, हा चोंडीचा होणारा कार्यक्रम जाणून बुजून त्या अटकाव करून मीडियाबाजी करून काहीतरी वाद निर्माण करण्याचं काम पडळकर साहेब करतात. वास्तविक त्यांना आमदारकी त्यांच्या पक्षाने दिलेली विधायक कामामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि अशा पद्धतीने ही पब्लिसिटी घेऊन कुठेतरी पवार माझ्यावर अन्याय करतायत. पुढे आता तुम्ही एखादा कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणार, एखादा मागच्या वेळेला तर सांगलीच्या शासकीय कार्यक्रमाला मी लोकार्पण करणार, पवारांच्या जातीयवादी लोकांचे हात लागता कामाणार. हे काय भाषणं झाली काय? हे बोलायची भूमिका झाली काय? कोण जातीयवादी, कसं काय तुम्ही बोलताय? म्हणजे ज्या उद्देशासाठी भारतीय जनता पार्टीने आमदार केलं ते सगळ्या गोष्टी राहिल्या बाजूला आणि नुसते पवार द्वेषानं शरद पवारांना टीका करणे. आता त्या भाऊ खोत मध्यंतरी काहीतरी बोलले म्हणजे काय महाराष्ट्रात नेमकं म्हणणं काय तुम्हाला ते कधी आत सोडणार आहे किंवा पोलीस तुम्ही इथंच थांबून राहा, आमच्या बरोबर कुठल्याही पद्धतीनं सांगत नाहीत. पोलिसांचं म्हणणं आहे की अहिल्या देवींच्या दर्शनाला आम्ही तिथं तुम्हाला सोडणार नाही आहे, तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. पोलीस आपल्या सुरक्षेत नेमकं काय करते? तुमच्या इथंच थांबून ठेवणार आहात, बाजूला नेणार आहात, नेमकं काय? सध्या विनंती करतो आम्ही सरांना. तुम्ही पोलिसांच्या विनंतीला मान देणार आहात का? कायदा अहो, सुव्यवस्था तुम्ही कशासाठी थांबवताय? काय कारण आहे? हे काय कुठला राजकीय कार्यक्रम आहे? हे काय कुठल्या मतदाराची प्रचार सभा आहे? अहिल्या देवींच्या दर्शनासाठी तुम्ही का अडवताय याचं उत्तर तुम्ही पवारांना विचारा ना. प्रश्न विचारा त्यांना की कशासाठी तुम्ही अडवून धरताय, कसली तुम्हाला भीती वाटते, कसलं तुम्हाला टेन्शन येत आहे की तुम्हाला लोकांना रस्त्यावरती थांबवावं लागतंय आणि मग कार्यक्रम करायची गरज काय तुम्हाला? जर लोकांचा तुम्हाला आक्षेप आहे, तुमच्या कार्यक्रमाला आक्षेप आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी चौंडीला आला नाही, जयंतीचा कार्यक्रम केला नाही, मग आज तुम्ही इथं या कार्यक्रमाला गालबोट लावण्यामागचं पवारांचं कारण काय? अहिल्यादेवी सगळ्यांच्या आहे, तुम्हाला काय वाटतं? त्यांना कशाची भीती वाटते? त्यांनी इथं येऊन या कार्यक्रम करण्यामध्ये गैर काय असं तुम्हाला वाटतं? अरे तुमचा कार्यक्रम नाही हा पहिल्यापासून सर्वसमावेशक कार्यक्रम होता. हे शांत राहा, सर्वसमावेशक कार्यक्रम होता. तुम्ही आज राष्ट्रवादीचा मेळावा घेता, रोहित पवार कार्यक्रमाचा नियोजक. काय रोहित पवारचा संबंध? आम्ही काय मेलोय इथं जयंती घ्यायला? कोण रोहित पवार? कुठला रोहित पवार? काय संबंध? अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण करायचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि पवार आजोबांनी नातवांना सांगतो, आज जी तुम्ही चूक केली हे तुम्हाला चूक महागात पडणार आहे. कशा पद्धतीने मागत? लोक जाणून घेतात पवारांना वेगवेगळ्या विषयामधून पुढच्या काही काळामध्ये त्यांच्या लक्षामध्ये येईल की अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीची फळं भोगावी लागतात हे त्यांना येत्या काळामध्ये महाराष्ट्रातली बहुसंख्य लोक दाखवून देतील. पडळकर, तुम्ही अत्यंत जहरी टीका करता सातत्यानं मी पवारांवरती. काही शिव्या देतोय? तुमच्यावरती तुम्ही शिव्या जरी देत नसला तरी अत्यंत जहरी टीका करता, थेट मोठे मोठे आरोप करता. तुमच्यावरही टीका केली जाते की एक पातळी सातत्याने तुम्ही डेकोरम जो आहे तो तुम्ही मी maintain काय केला प्रश्न पाहिजे. विचारतोय? तुम्ही चांगले पत्रकार आहात, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 82 वर्षात पवार कधी जयंतीला आले नाहीत, ह्याचं उत्तर तुम्ही द्या. बरोबर. यामध्ये मी कसलं राजकारण करतोय? मी यात कसली जहरी टीका करतो? आज तुम्हाला 82-83व्या वर्षी जयंतीच्या कार्यक्रमाला यावं का वाटलं याचं उत्तर त्यांच्याकडून घ्या, नाही तर तुम्ही द्या. मला काय वाटतं, काय यावं वाटलं त्यांना? आणि त्यांना आता कळालंय ना, हे एक ऊर्जा स्थान तयार व्हायला लागलाय, हे एक प्रेरणा स्थान तयार व्हायला लागलाय. इथं सगळे हिंदू लोक गोळा होत आहेत आणि इथून विचार घेऊन जात आहेत. जो विचार शरद पवारांचा या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या विरोधामध्ये आहे त्या प्रवृत्तीला ठेचायची ताकद या गावातनं लोक घेऊन जात आहेत, हे त्यांच्या लक्षात आलंय. तर मग हे मोडीत कसं काढायचं, आम्हीच कसं काय करतोय हे दाखवायचं. हा त्यामुळे आत्ताच शरद पवार आणि रोहित पवार यांना कशी काय आठवण झाली आणि यावरून आता राजकारणाला एकीकडे सुरुवात होती असं म्हणायला लागेल. कारण पोलिसांनी एकीकडे पडळकरांना ताब्यात घेतलेलं आहे आणि इथल्या ठिकाणी म्हणजे इथे पोलिसांनी त्यांना अडवलेलं दिसतंय आपल्याला या दृश्यांमध्ये. त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना इथे अडवण्यात आलेलं आहे आणि गोपीचंद पडळकर यांना देखील ताब्यात घेण्यात आल्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय. त्याच्यामुळे आत्ताच शरद पवारांना अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावंसं का वाटलं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय.